नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर महा-टी-ई-टी परीक्षा 2025 मध्ये विचारलेला हा प्रश्न, खालीपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी विचारली. म्हणजे कोणती संख्या सहमूळ नाही, त्याची जोडी कोणती हे विचारलं. सहमूळ संख्या कशी काढायची काय नाही त्याच्यावर आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे डिटेलमध्ये, तो तुम्ही पाहू शकता. परंतु हा जरी व्हिडिओ बघितला तुम्हाला सहमूळ संख्या कोणत्या असतात कोणत्या नाही ते नक्कीच कळून जाईल. आता आपल्याला काय करायचं, सहमूळ करताना ह्या दोघांचे अवयव पहिले पाडून घ्यायचे. 165 चे अवयव आणि 92 चे अवयव. शेवटी 5 असल्यामुळे याला 5 न भाग जाईल. इथे 3 आणि इथं 33, याला 3 न भाग जाईल. 11 ला 11 न जाईल 1. आता ही समसंख्या असल्यामुळे याला 2 न भाग जाईल. 46 आलं, 46 ला 2 न गेला 23 ला 23 न भाग जातो 1. आता जर तुम्ही तर अवयव पाहिले, तर मी इथे लिहून काढतो म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे कळेल. आणि 92 2 गुणिले 2 गुणिले 23. आता अवयव काढल्याच्या नंतर जर इथं कोणताही अवयव सामायिक दिसायला काय, इथं 5 आहे इकडे कुठेतरी 5 आहे का नाही, इथं 3 आहे तर इथं कुठेतरी 3 आहे का नाही, 11 आहे तर इथं कुठे 11 आहे का नाही, म्हणजे ही झाली सहमूळ संख्येची जोडी झालेली. ही सहमूळ संख्या आहे. आपल्याला काय म्हणलं, सहमूळ संख्या नसलेली जोडी. ह्याच्या दोघांमध्ये एकही अवयव सामायिक नाही. ज्या दोन संख्येमध्ये एकही अवयव सामायिक नसतो त्या सहमूळ संख्या असतात. हे त्याचा एक छोटासा तुम्ही म्हणू शकता की त्याची एक छोटेसा व्याख्या पण म्हणू शकता अशी, की याच्यामध्ये सामायिक काहीच नाही, याचा मसावी 1 आहे. ठीक आहे, जेव्हा सामायिक काही नसतं मसावी 1 आहे. याला भाग जाते 5 न 3 न 11 न, पण याला 5 न 3 न 11 ने एकाही संख्येला भाग जात नाही. किंवा याला 2 आणि 23 न भाग जातो, पण याला 2 आणि 23 न भाग जात नाही ह्या संख्येला. चला पुढचं पाहूत आपण. 140 ला 2 न भाग जातो 70 येते. 70 ला 2 न भाग दिले 35 आला. हा ऑप्शन घेतलाय मी. 5 न भाग दिला 7 आला, इथं 7. ठीक आहे, 1. त्याच्यानंतर इथे पाहिलं 177 ला. 177 ला आपल्याला 3 न नाही जाणार, 3 न जाईल का, हो 3 न जातो. 3 न 5 15, 2 9. 59 ही मूळ संख्या असल्यामुळं पहा. आता ह्या दोन्ही संख्या जर घेतल्या इथे 140 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7 आणि 177 चे अवयव 3 गुणिले 59. आता 59 चे अजून अवयव पडत नाही. इथेही एकसारखा कोणताही अवयव नाहीये, म्हणजे एकसारखा अवयव नाही म्हणजे त्या सहमूळ संख्या झाली. आता आपण तिसरा पर्याय पाहू. तिसऱ्या पर्यायामध्ये आपण 308 आणि 295 या संख्या पाहू. 308 ही समसंख्या असल्यामुळं आपल्याला 2 न भाग जाईल. 154 ही समसंख्या असल्यामुळे 2 न भाग जाईल. 7 7. 77 ला 7 न भाग जाईल 11 येईल. 11 ला 11 न भाग जाईल 1. उत्तर 1 येईल. शेवटी 0 किंवा 5 असलं तर 5 न भाग जातो. 5 5 25, 4 आणि इथं 59 सॉरी. आता इथे पण अवयव पाहिले, इथं 2 2 2 7 11 आहे, इथं 2 आणि 59 आहे. 59 ही मूळ संख्या असल्यामुळे तिथेच भाग हे कळतं, म्हणजे याचे पण अवयव एकसारखे नाहीत. ही पण काय आहे, सहमूळ संख्या आहे, ही पण सहमूळ आहे. आता ही शेवटीची पाहूत आपण. आपल्याला उत्तर यायला पाहिजे दोघांपैकी एक तरी अवयव आपला सामायिक असायला पाहिजे. 207 याला 3 न भाग जातो. 6 आले 2 9 याला 3 न जातो. 2 आणि इथे 3. 23 ला 23 न जातो 1 आला. 195 ला भाग दिला, शेवटी 5 असल्यामुळे मी 5 न भाग दिला. 3 4 इथं 9. 39 ला 3 न भाग दिला 13 आले.
13ला 13 भाग दिला 1. आता याचे अवयव जर पाहिले 207 अवयव, 3 गुणिले 3 गुणिले 23 आणि 195 अवयव, 195 अवयव 5 गुणिले 3 गुणिले 13. आता इथं पाहिलं, इथं 3 आहे, इथं 3 आहे, हे की नाही? दोघांना, याला पण 3 भाग जातो, याला पण 3 जातो. मग या सहमूळ संख्या झाली का नाही? याला पण 3 भाग जातो, याचे पण 3 अवयव आहेत, याचे पण 3 अवयवामध्ये 3 आहेत. ओके, त्याच्यामुळे ही संख्या सहमूळ संख्या नाही, बाकीच्या सर्व संख्या सहमूळ आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे जर प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.